नमस्कार, मी वसंत आठले. महान्यूज लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्या महान्यूज लाईव्हतर्फे राजापुरात आहोत आपण आणि आपल्याबरोबर आहेत राजापुरातील एक निगर्वी, एक निरलस आणि एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व मिस्टर विजयराव कोबडे. तर विजयराव, तुमचं महान्यूजतर्फे हार्दिक स्वागत. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आपण सुरुवात करूया प्रथम तुमच्या रिटायरमेंटनंतर, की रिटायरमेंट झाली तुमची आणि मला वाटतं मागच्या निवडणुकीलाच तुम्ही उभे राहणार होते. तर एकूण आत्ता तुमचं सामाजिक क्षेत्रात असताना पॉलिटिक्समध्ये उतरण्याबद्दलचं वगैरे काय प्लॅन्स? पॉलिटिक्समध्ये उतरण्याचा विचार फार पूर्वीपासून होता. आता तो उतरून कुठेतरी समाजसेवा करण्याचा मानस आहे. जर संधी मिळाली तर इथे नगरपरिषद निवडणूक लढवण्याचा विचार आहे आणि एखाद्या चांगल्या राजकीय पक्षात जिथे स्थान मिळेल अशा राजकीय पक्षात प्रवेश करून त्याच राजकीय पक्षाचं सभासदत्व कायम स्वीकारण्याचा मानस आहे. विजयराव, तुमचं व्यक्तिमत्व एकूण बहुआयामी आहे. तर अनेक ठिकाणी तुम्ही अनेक संस्थांशी जोडले गेलेला आहात. पण आपण सुरुवात करूया तुमच्या चतुरंगपासनं. तर त्याच्याविषयी काहीतरी सांगा. चतुरंग प्रतिष्ठानचा मी जीवनगौरव पुरस्कार ज्यावेळेला सुरुवात केला त्यावेळेला पहिला जनक मेंबर म्हणून मी झालो. नंतर चतुरंगच्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला मी जातीनिशी उपस्थित असायचं. सुरुवातीपासूनचे त्यांचे सगळे पदाधिकारी, कलाकार, कलावंत मेळावे याच्यात सहभागी असून सगळ्या कार्यक्रमात मी सक्रिय सहभाग घेतलेला होता आणि चतुरंगाची असलेली शिस्त आणि कार्यक्रमाची पद्धत मला भावली होती. आपण एक यशस्वी नाट्यसंयोजक आहात. राजापूरसारख्या छोट्या गावामध्ये राहून आपण कोल्हापूरपर्यंत अनेक नाटकांचे दौरे आयोजित करता, आजही करता, गेले कित्येक वर्ष करताय. तर हे सगळं तुम्ही कसं जमवलं? हे नाट्याची मला विशेष आवड पहिल्यापासूनच होती आणि एका ईर्षेनं या नाट्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या क्षेत्रात मी उतरलो. 1972पासून जवळजवळ मी या क्षेत्रात आहे. पहिल्यांदा राजापूर, लांजा, पाचल असे छोटे छोटे सेंटर करता आता रत्नागिरी, दापोली, कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली, गोव्यापर्यंतचे दौरे आमच्या चौघांच्या पार्टनरशिपच्या म्हणजे भागीदारीच्या याच्यातून आमचे चालू आहेत. सर्व नाट्य कंपन्यांची माझे जिव्हाळ्याचे पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहेत. नाट्यसंपदा, चंद्रलेखा, INT, कलावैभव सगळ्या नाट्यसंस्थांचा माझा जवळचा परिचय. सर्व कलावंत आणि मंडळी परिचित असून विश्वासानं आमच्यावर नाट्य प्रयोग सोपवतात आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला चढा न जाता आतापर्यंत व्यवहार सांभाळून साधारणतः 35 वर्ष हा व्यवसाय मी नोकरी सांभाळून कलेची आवड आणि नाट्यक्षेत्र याची आवड असल्यामुळे जोपासला आहे. तुमची एकूणच शैक्षणिक सुरुवात होती, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काही शालेय गोष्टींमध्ये कसे सहभागी होता? मी शालेय दृष्टीमध्ये राजापूर हायस्कूलमध्ये शिकत असताना 4 वर्ष सलग मी स्वराज्य सभेचा प्रतिनिधी म्हणून काम केलं. माझ्यावर विश्वास टाकून शिक्षक आणि माझ्या सर्व वर्गमित्रांनी तो 4 वर्ष स्वराज्य सभेत काम करायचं म्हणून एकदा ठरवून टाकलं. त्याच्या सतत 11वी पास होईपर्यंत मी स्वराज्य सभेचा प्रतिनिधी होतो. आणि तेव्हाच मला वाटतं बीजर ओवली गेली तुमच्याकडे समाजसेवेची आणि एकूण तो पिंड असावा तुमचा. परंतु मग नोकरीची सुरुवात तुमची कुठे झाली? नोकरीची सुरुवात 1972 साली SSC झाल्यानंतर नोव्हेंबर 72ला मी प्राथमिक शिक्षक म्हणून लांजा तालुक्यात 1 वर्ष 11 महिने नोकरी केली. त्यानंतर 74 सालपासून राजापूर पंचायत समितीत क्लार्क म्हणून रुजू झालो. तो राजापूर तालुक्यातच माझी 37 वर्ष नोकरी झाली. राजापूर पंचायत समितीत 30 वर्ष माझी नोकरी झाली. एकूण 39 वर्ष नोकरीपैकी माझे सर्व नोकरी सन्मानानं पार पडली. 39 वर्ष मी टोटल नोकरी केली. अनेक संस्थांशी तुम्ही जोडले गेलेले आहात. तरीसुद्धा सध्या ज्याच्यामध्ये प्राधान्यक्रमानं तुम्ही काम करताय, मग ती शांतता कमिटीसारखी एखादी कमिटी असेल पोलीस स्टेशनशी संबंधित, तर अशा कोणते आत्ता किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल तर तुम्ही त्याच्याविषयी काही 2-4 अशा संस्था की ज्याच्यामध्ये आत्ता तुम्ही खूप सक्रिय आहात, अशा कोणत्या आहेत? अशा संस्था म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर आहे. हनुमान मंदिर खडपेवाडीचा मी आता अध्यक्ष आहे. नंतर सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीचा कार्यकारिणी सदस्य आहे. वासुदेव काका जोशींचे आता 25वा स्मृतिदिन साजरा होणार आहे, त्या समितीचा उपाध्यक्ष आहे. अशा अनेक संस्थेतून आता काम करतो. पूर्वी क्रीडा मंडळ, वाचनालय सर्व संस्थातून कामं केलेत. पण आता जेवढं झेपतं तेवढं करण्याचा मानस आहे. आमच्या समाजाच्या संघटनेचा मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष असून राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. अशा विविध संघटनेतून जसा वेळ मिळेल करता येईल त्याप्रमाणे काम करण्याची माझं चालू आहे.
नाट्यक्षेत्रात तुम्ही नाट्य संयोजक, यशस्वी नाट्य संयोजक आहात. जी काही कोकणातली किंवा घाटापर्यंत कोल्हापूरपर्यंत नावं घेतली जातात त्यातलं एक विजयराव कुबडे किंवा बंड्या कुबडे हे नाव प्रसिद्ध आहे. तर मला सांगा, ह्या नाट्य संयोजन करत असताना तुमचे काही लोकांशी, काही नटनट्यांशी असे जवळचे संबंध आले असतील, तर त्यांची काही अशी नावं की ज्यांच्याशी तुमचे खूप चांगले संबंध आजही आहेत, होते, अशी काही नावं? जरूर आहेत. अगदी बाबा फणशीकर म्हणजे प्रभाकरपंत फणशीकरांपासून ते स्वर्गीय मोहनराव तोंडवलकर अशा सगळ्यांची माझे संबंध आहेत. सर्व नट म्हणजे जयंतराव सावरकर तर माझे अगदी मोठ्या बंधूसारखे आमचे घरोब्याचे संबंध. सर्व नट मंडळी, निर्माते, व्यवस्थापक यांचे जे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे संबंध आहेत. मला सांगा, तुम्ही 1.5 वर्ष जवळ किंवा 1 वर्ष 11 महिने शिक्षक होतात आणि नंतर पंचायत समितीत होतात, तर तुलनेनं तुम्हाला शिक्षक म्हणून राहणं अधिक आवडलं असतं असं वाटतं का तुम्हाला? किती नोकरी सोडून पंचायत समितीत तुम्ही हॅपी होतात? त्यावेळेला शिक्षकची नोकरी सोडण्याचाच मानस होता की म्हणजे शिक्षक असतात त्यावेळेला, तर त्यामुळे दुसरी नोकरी पत्करायची हा एक मनाशी ठरवलेलं असल्यामुळे मी ही पंचायत समितीची क्लार्कची नोकरी आणि तीसुद्धा सुरुवातीलाच राजापुरात मिळाल्यामुळे मी ती स्वीकारली. कोणताही आव न आणता अनेक क्षेत्रामध्ये तुमची मुसाफिरी चालू आहे आणि बाहेर कधी तुम्ही कोणालाही भेटलात तर कोणताही अभिनिवेश नसतो, कसला आव नसतो, कसला मोठेपणा नसतो, कसला बडेजाव नसतो. तर मला सांगा, हे सगळं करत असताना तुम्ही, मला वाटतं मध्यंतरीच्या काही काळामध्ये रत्नागिरी टाइम्ससारख्या पेपरबरोबर सुद्धा 10 वर्ष पत्रकारिता केलीत. हे सगळं कसं काय केलं? ते कुठच्या पेपरबरोबर काम केलं? किती वर्ष केलं? कसे अनुभव होते? सुमारे 8 ते 10 वर्ष मी पत्रकारिता केली. म्हणजे छुपे केल्यासारखी असली तरी पण केली. अगदी रत्नागिरी टाइम्स, सागर, नवशक्ती किंवा असे त्यावेळेचे साप्ताहिक समानता, बलवंत अशा वृत्तपत्रातून लिखाण, वार्तापत्र पाठवण्याचं काम केलं आणि ती मला सुरुवातीपासून आवड होती. आत्ता तुम्ही, मला वाटतं, शांतता कमिटीत सुद्धा कार्यरत आहात आणि सर्वपक्षीय तुमचे संबंध खूप चांगले आहेत. तर त्यातही मला वाटतं आता कोणत्या पक्षाकडे किंवा कोणत्या, म्हणजे भावी आयुष्याच्या, भावी निवडणुकीच्या दृष्टीने तो जो प्लॅन आहे त्यानुसार कुठे कल आहे तुमचा? काय वाटते, कोणत्या पक्षाशी जवळकी वाटते, म्हणजे तुमच्या विचारांची जवळकी तुम्हाला वाटते? आम्हाला सन्मानानं संधी देणाऱ्या पक्षाकडे जाण्याचा मानस आहे. परंतु जो सन्मान देईल किंवा आता आमच्या वयाच्या मानानं जो आम्हाला मान किंवा आमचे काम करण्याची जी मनोदय आहे त्या दृष्टीने संधी देईल त्या पक्षाकडे जाण्याचाच मानस आहे. अद्याप पक्ष निश्चित ठरवला नसला तरीसुद्धा शिवसेना, भाजपलाच प्राधान्य देण्यात येईल. मला वाटतं रिटायर झाल्यावर जे अनेक क्षेत्रात तुम्ही काम चालू ठेवलं आहे त्यातलं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे पेन्शनर लोकांच्या समस्या. तर सध्या खरोखर अशा पेन्शनर लोकांना समस्या आहेत काय, आणि असल्या तर त्या प्राधान्यक्रमांत कोणत्या पटकन ज्याचा निचरा व्हावा, पटकन त्या सोडवल्या जाव्यात, असे काही प्राधान्यक्रम काय आहेत त्यातले? सेवानिवृत्तांच्या समस्या निश्चित आहेत. उदाहरणार्थ जिल्हा परिषद कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षकांचे निवृत्ती वेतन वेळेवर होत नाही. ही प्रामुख्याने संबंध. वयस्कर कर्मचाऱ्यांना 4 वेळा बँकेत खेपा माराव्या लागतात. त्यामुळे त्यांची पेन्शन, निवृत्ती वेतन 1 तारखेला होण्याच्या दृष्टीने आमचे संघटना पातळीवर प्रयत्न चालू आहेत. त्याप्रमाणे त्यांच्या वयानुसार वैद्यकीय भत्ता किंवा काही सुविधा मिळाव्या हे होणं शासकीय पातळीवरून गरजेचं आहे. शांतता कमिटीच्या तुमच्या मीटिंग्स कशा असतात, किंवा एकूणच तुमचे पोलीस स्टेशन्स आणि वाडीतल्या समस्या ह्यातला समन्वय तुम्ही कसा साधता? वाडीतल्या समस्या म्हणजे आता हनुमान मंदिराचा आमचा जीर्णोद्धार चालू आहे. त्या दृष्टीनं निधी जमवून मंदिराची सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं आम्ही प्राधान्य देत आहोत. विविध कार्यक्रम तिथे व्हावेत या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत आणि आमची नवीन कार्यकारिणी त्या दृष्टीनं तत्परतेनं कार्य करत आहे. शांतता कमिटीच्या सभा या वर्षातून 3-4 वेळा होतात. उदाहरणार्थ गणपती, शिमगा, ईद अशा सणाच्या पूर्वी होतात आणि शांतता सलोखा राखण्याच्या दृष्टीनं आमची कमिटी आणि पोलिसांच्या सहकार्यानं हे काम सुरळीत चालू आहे. प्रत्येक यशस्वी जीवनावर कोणाचा प्रभाव असतो, कोणत्या ना कोणत्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असतो. अशी काही नावं की ज्यांचा तुमच्या जीवनावर समाजकारण करताना आणि आयुष्याच्या या टप्प्यावर पोहोचेपर्यंत प्रभाव राहिला, अशी काही व्यक्तिमत्व की ज्यांच्यामुळे तुम्ही घडला असं तुम्हाला वाटतं? माझी मित्रमंडळी तर यात प्रामुख्याने आहेतच. उदाहरणार्थ माझे नोकरीतील आणखीन मोठ्या बंधूप्रमाणे असणारे भालचंद्र चावडे, राजकीय क्षेत्रातले भिकाजीराव चव्हाण, बॅरिस्टर नाथपै सारख्यांचा सहवाससुद्धा काही काळ आम्हाला जवळून लाभला आणि त्या पक्षात असलेली त्या काळाची मान्यवर मंडळी, माथावर मंडळी, दंडवते साहेबांसारख्यांचा सहवास म्हणून लावला. त्यांचा काम करण्याची संधी मिळाली आणि तो प्रभाव पगडा आमच्यावर कायम राहिला. त्यातून समाजकार्य करण्याची आणखीन प्रेरणा मिळाली.
मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की समाजकारण करत असताना, नोकरी करत असताना तुम्हाला खूप बाहेर राहायला लागलं, तर ते करत असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाची म्हणजे तुमच्या सुविद्य पत्नीची साथ कशी होती, मुलांची साथ कशी होती, त्यांच्याबद्दल काय बोलाल? माझं कुटुंब तसं मोठं, आई वडील वयस्कर, 5-6 भाऊ, बहिणी, सगळ्यांचं जबाबदारी पार पडत असताना माझी पत्नीनं जी मुलाची साथ दिली त्याला तोड नाही. त्याप्रमाणे मुलंही समंजस निघाली आणि त्यांनी याबाबत सहकार्य केलं. तर आता आपण मुलाखत संपवताना एक महत्त्वाचा प्रश्न की तुमचं एकूणच आत्ता मला वाटतं ह्या वयापर्यंत निवृत्त होऊन तुम्हाला 4-5 वर्ष झालेत, की भावी प्लॅन्स कोणत्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये कोणत्या क्षेत्रात अधिक प्रकर्षानं काम करावं असं वाटतं, जे राजापूरच्या काही समस्यांबद्दल काही काम करावं असं वाटतं काय, ह्याविषयी काही बोलाल? राजापूर शहराच्या समस्या आहेत, तालुक्याच्या समस्या आहेत, बेरोजगारी आहे, आरोग्य, शैक्षणिक, रस्ते, सगळ्या ज्या समस्यातून काहीतरी आपल्याकडून जे काय होईल ते पत्रकारितेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न चालू असतोच आणि करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीनं कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेतून लोकप्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न संधी मिळाली तर त्या दृष्टीने नगरसेवक किंवा काही करून त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा मानस आहे आणि ज्या काही समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा किंवा सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा मानस आहे आणि शारीरिक साथ असेपर्यंत हे करण्याची पूर्वीपासूनची जिद्द आहे ती तडीला नेण्याची इच्छा आहे. ओके, आज गुरुपौर्णिमा आहे, यानिमित्त एखाद्या तुमच्या जीवनावर प्रभाव पडणाऱ्या गुरुला तुम्ही त्यांचं जर आभार मानणार असलात, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणार असलात, तर ते एखादं नाव आणि एकूणच तुम्ही हे जे आपण मुलाखत संपवताना येणारा कालखंड, श्रावण सुरू होतो आहे, गणपती महोत्सव येतो आहे, तर एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून सगळ्या राजापूरकरांना शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटतं. प्रामुख्याने सांगायचं म्हणजे माझे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुजनांना वंदन. प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना यशवंतराव नाकरे हे मला 2-3 वर्ष क्लास टीचर आणि शिस्तीचे धडे देणारे शिक्षक लाभले, त्यांना वंदन. त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेत वासुकाका जोशींसारखे ऋषितुल्य शिक्षक, प्रिया देशपांडेसारखे शिक्षक, असे शिक्षक मला ज्यांची नावं लोकतुके सर, ठाकूर देसाई मॅडम वगैरे असे उषा देशपांडे अशा प्रकारे शिक्षक लाभले. त्याने आमच्यावर विश्वास ठेवून मला शिक्षण दिलं. त्या सर्वांना वंदन करून आणि त्यांचं जे माझ्या घडवण्यात फार मोठं मोलाचं योगदान आहे. तर मंडळी, हे होते आपल्याबरोबर राजापुरातील एक मनमळाऊ आणि निरलस व्यक्तिमत्व श्रीयुत विजयराव कुबडे. त्यांना भावी आयुष्याला महान्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.